मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद। दादरमध्ये मराठी जैन आमने सामने, तर मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला। पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही, पालिकेने तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा, संदीप देशपांडेंची भूमिका। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू, काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी, आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या नाहीत, निलेश चंद्र मुनींचं चिथावणीखोर वक्तव्य। महानगरपालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार, पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिलेली नव्हती, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, किशोरी पेडणेकर आक्रमक। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक, शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित, मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह। कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था, सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं, उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार, तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना। जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त, आमची बाजू भक्कम असून सुद्धा जागा सोडली, गुलाबराव पाटलांची नाराजी। अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो, दादा कसे गेले हे सगळ्यांना माहिती आहे, शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं हे मोठं वक्तव्य। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही, रोहित पवारांची भूमिका, तर परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचाही इशारा। लातूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ, तर शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत तुलना केल्यामुळे वाद, अंबादास दानवेंच्या मध्यस्थीने हा वाद मिटला। उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट, ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। तर ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं, संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला खोचक टोला, तर शिंदे सांगलीमध्ये त्या दिवशी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचा हा दावा। तर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी कुणालाही प्रस्ताव दिला नाही ना पवारांचा प्रस्ताव कुणाला आला, काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भीमाशंकर विकास आराखड्याची पाहणी, प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद राहणार, मूर्तीचं आयुष्यमान वाढवण्यासाठी संरक्षक आवरण या ठिकाणी देण्यात येणार, तर 23 आणि 24 जूनला दर्शन बंद असेल। अयोध्येच्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, 3 सदस्यीय समिती आता या प्रकरणात तपास करणार, मंदिर ट्रस्टनं एसआयटी स्थापन करण्याची केली होती मागणी। प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सेजल पवारवर अखेर केईएम प्रशासनाची कारवाई, 15 दिवस महाविद्यालयासह रुग्णालय आणि वसतिगृहात येण्यापासून मज्जाव, ही शिक्षा की सुट्टी, केईएमच्या कारवाईवर नेटकरांचे सवाल। वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा, माझी सगळ्यात मोठी चूक होती, मला एक संधी द्या, चांगला माणूस बनवून दाखवेल, सोशल मीडियावर पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी। तर सध्या अमरावती वर्ध्यासह हिंगोलीमध्ये जोरदार पावसाच्या सरी, अमरावतीमध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत, तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये नाले ओव्हरफ्लो, रस्त्यावर गटारीचं पाणी।